स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामींची कृपा आपल्यावर निरंतर बरसू दे. आज मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील कथा क्रमांक 16 सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 16. बाबाजी भटाच्या विहिरीस पाणी. बाबाजी भट म्हणून एक ब्राह्मण मंगलवेढ्यास होता. श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या घरी महिना 15 दिवशी वगैरे येऊन बसत असत. एके दिवशी 3ऱ्या प्रहरी महाराज भटजींच्या घरी आले. भटजी घरी नव्हते. त्यांच्या पत्नीने महाराजांना बसायला आसन देऊन त्यांचे सद्भावाने पूजन केले. महाराजांनी तिच्याजवळ पाणी पिण्यास मागितले. देण्याजोगे पाणी घरात नसल्याने बाईने महाराजांना विनंती केली की आपण क्षणभर बसावे, मी बाहेर जाऊन आता पाणी घेऊन येते. समर्थ तिला म्हणाले, घरात पाणी असता बाहेर का जातेस? बाईने हात जोडून विनंती केली की घरात आडा आहे खरा, पण त्यात पाणी नाही. उन्हाळ्यात तो कोरडा ठणठणीत पडतो, म्हणून बाहेर जाऊन पाणी आणते. त्यावर श्री समर्थ तिला म्हणाले, बाहेर जाऊ नकोस, आडात पुष्कळ पाणी आहे, तुला दाखवतो चल. असे म्हणून श्री स्वामी परसात आडाजवळ गेले व त्यांनी आडात लघुशंका केली व बाईंना म्हणाले, आडात पुष्कळ पाणी आहे, घागर सोडून पाणी काढ. बाईंनी महाराजांच्या वाक्यावर विश्वास ठेवून घागरीला दोर बांधून ती आडात सोडून दिली. घागर पाण्याने पूर्ण भरली व आडात पुरुषभर पाणी झाले. बाबाजी भट तितक्यात घरी आले व झालेला प्रकार पाहून महाराजांना साष्टांग नमस्कार घालून त्यांनी श्रींची स्तुती केली. पाणी गोड विपुल होऊन पुढे पाण्याची कधीच उणीव पडली नाही. हे बाबाजी भट पुढे पंढरपुराला येऊन राहिले व हा चमत्कार सर्वांना त्यांनी श्रुत केला. इथे बखर क्रमांक 16 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.